काय आहे की आम्ही सुरुवातीपासून या बिलचा विरोध करत होता आणि काल दिवसभर जे भाषणं झाले, जे विरोधात आणि जे समर्थनात जे भाषणं झाले, त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट येतं की फक्त त्यांना एक मुस्लिम समाजाचा कोणता इश्यू आपल्याला घेता येते ज्याच्यामध्ये अजून काही कॉन्ट्रोवर्सीज निर्माण होतील. आता मी मोदी साहेबांना हे सांगणार आहे की ट्रिपल तलाकचा मुद्दा झालेला आहे, CA NRC झालेला आहे, औरंगजेब संपलेला आहे, आता हे वक्फ बोर्डाचं आहे. आता तयारी करा, दुसरा कोणता बिल आपण आणणार आहे जे मुस्लिम समाजाच्या विरोधात असणार आहे. खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर जे विरोधात होते आणि जे समर्थनात होते त्याच्यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे. याचा अर्थ हे होतो की आपण जेव्हा कायदा बदलत आहे तर पर्सेंटेज ही बघण्याची आवश्यकता आहे की किती पर्सेंटेज लोक हे नाही चाहतात, किती पर्सेंटेज पॉलिटिकल पार्टीज जे आहे त्यांना हे नको पाहिजे होता. पण काय आहे की त्यांच्याकडे आकडे होते आणि त्यांच्याकडे सगळं दादागिरी होती. ज्याप्रमाणे किरण रिजिजू असू द्या किंवा देशाचे गृहमंत्री अमित शाह असू द्या, ज्याप्रमाणे त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे की आम्ही कशासाठी हे आणत आहे की मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी, महिलांना आम्ही 2 स्थान देणार आहे, महिलांना आम्ही न्याय देण्यासाठी हे आणत आहे, 2 महिलांचा समावेश त्या वक्फ बोर्डामध्ये करणार आहे. तर मी हे प्रश्न अमित शाह साहेबांना विचारू इच्छितो की तुम्ही फक्त लाडली बहीण करून 500,000 रुपये त्यांच्या हातात देणार, हेच सन्मान तुम्ही देणार आहे का त्यांना? नाही तर तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जेव्हा मी खासदार होतो 5 दिवसाचा विशेष अधिवेशन नरेंद्र मोदी साहेबांनी बोलवले होते, कोट्यवधी रुपये त्याच्यावर खर्च केले होते आणि ते अधिवेशन होता 50% महिलांना रिझर्वेशन देण्यासाठी. मग ते सन्मान द्यायचा होता तर 2024ला का नाही दिले? जे महिलांना स्थान द्यायचं होतं ते 2024ला का नाही दिले? मग फक्त आपला पॉलिटिकल ॲडव्हान्टेज याच्यातून कशा निघू शकतं हे सिद्ध करण्यासाठी आपण ते अधिवेशन बोलवले होते. आज या बिलने सगळ्यात मोठा फरक जे पडलेला आहे हे आहे की आता वक्फ बोर्डची जे इम्पॉर्टन्स होती, वक्फ बोर्ड जे निर्णय घेणार होतं त्यांच्यावर कलेक्टर महाशयांना आणून बसवण्यात आलेला आहे. आणि आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की हे बिल्डिंग आमची आहे आणि वक्फ बोर्डाने सांगितलं की हे बिल्डिंग आमची आहे. तर कलेक्टर साहेबांचं जे फरमान असेल ते फरमान मान्य धरण्यात येईल आणि त्याच्यानंतर वक्फ बोर्डाने हायकोर्टामध्ये लढावे, सुप्रीम कोर्टामध्ये लढावे. आता त्यांचं हे म्हणणं आहे की आपण अपील करू शकतो किंवा रिव्ह्यूसाठी आपण जाऊ शकतो जे आपल्याला काही निर्णय आपल्याला मान्य नसेल तर. आता मी अमित शाह साहेबांना सांगतो की पूर्ण देशाच्या हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये 2025चा आकडा हे सांगतो की 5,20,00,000 केसेस पेंडिंग आहे पूर्ण देशामध्ये. 5.2 करोड केसेस हे पेंडिंग आहे. आता तुमचं म्हणणं आहे की अजून केसेस तुम्ही आणा हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांची जी संख्या आहे आता त्याला वाढणारच आहे. मग न्याय कधी आणि कुठे मिळणार आहे हे प्रश्न उपस्थित होतो. हा मुस्लिमच्या फेवरमध्ये आहे की नाही आहे? तुमचं मत काय? MIMची पुढची भूमिका काय? मुस्लिमांचा विरोध काय आहे की जेव्हा कमीत कमी 1 कोटी, टू बी प्रिसाईज 97 लाख संघटनांनी, इंडिव्हिज्युअल्सनी, लोकांनी हे जे कमिटी होती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती. आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी कोणत्या कारणाने तयार करण्यात आली होती? जेव्हा लोकसभामध्ये कोणता बिल येतं तर याचा अर्थ हे होत नाही की सगळ्यांसाठी JPC तयार करण्यात येते. जे इम्पॉर्टंट बिल्स आहे आणि ज्याच्यामध्ये वादविवाद असतं की लोकांना हे मान्य नसतं, अनेक पॉलिटिकल पार्टीज त्याचा विरोध करतात, मग हे स्टडी करण्यासाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात येते. हे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वक्फच्या बिलसाठी तयार करण्यात आली होती. 25 राज्यामध्ये त्यांनी फिरले, 97 लाख लोकांचे आवेदन त्यांनी घेतले, चर्चा केली, तासन तास त्याची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर कमीत कमी 1000 पानाची रिपोर्ट त्यांनी सबमिट केली, आपल्या रिकमेंडेशन्स. आणि त्यांना जे अमेंडमेंट्स पाहिजे, जे बिलामध्ये अमेंडमेंट्स पाहिजे होतं ते रिपोर्ट सबमिट केल्यानंतर सरकारने काय केलं, ते पूर्ण रिपोर्ट जे आहे ते कचऱ्याकुंडीत टाकले आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कॅबिनेटमध्ये बसून आम्ही नवीन अमेंडमेंट्स आणलेले आहे. याचा अर्थ हे आहे की हे सगळं तुम्हालाच करायचं होतं तर JPCचा फार्स कशालासाठी, JPCचं नाटक कशाला केलं तुम्ही? आणि JPCवर कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहे.
मग हे तुम्हालाच करायचं होतं, तुमचीच दमदाटी आणि दादागिरी चालवायची होती, मग हे JPC करण्याचं काही कारण नाही होतं. आम्हाला हे सांगायचं आहे सर्व जाती धर्माचा, तुम्ही जे प्रश्न विचारले मुस्लिमांसाठी कशा हे बरोबर नाही आहे. मग मला एक प्रश्न हे आहे की तुम्ही वक्फ बोर्डामध्ये नॉन मुस्लिमला समावेश करत आहे, करा. आणि त्यांचं म्हणणं आहे की जे इंटेलेक्च्युअल नॉन मुस्लिम्स आहे, मी मोदी साहेबांना प्रश्न विचारतो का मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल्स नाही आहे का? तुमच्यापेक्षा जास्त चांगले इंटेलेक्च्युअल्स आहे समाजामध्येही, त्यांना तुम्ही सामील करा ना याच्यामध्ये. आणि असंच तुम्ही करणार असेल तर इम्तियाज जलीलला तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये घेणार का? तिरुपतीचा जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का? नाही. सगळ्यांसाठी सिखांच्या शिरोमणी अकाली दलचं जे कमिटी आहे, ते बोर्ड आहे, त्याच्यामध्ये शिवाय शिखांचे कोणीही जात नाही, कोणीही परमिशनच नाही आहे बाय लॉप्रमाणे. मग फक्त वक्फसाठी हे कशाला करायचं आहे? आणि आपण जे पूर्ण पॉवर्स जे कलेक्टरला देण्यात आलेले आहे, याचा अर्थ हे आहे की जे मोठी मोठी जमीनं आहे आणि हे मोठी मोठी जमीन जे सरकारच्या ताब्यात आहे आणि सरकारच्या जवळच्या लोकांच्या हातात आहे. आता मराठवाड्याचं उदाहरण दिल्यानंतर तुम्ही फक्त हे आकडे काढा की कोणकोणत्या नेत्याच्याकडे किती वक्फ बोर्डाची जमीन आहे. तुम्ही उस्मानाबादमध्ये जा, राष्ट्रवादीचे नेते तुम्हाला मिळते. बीडमध्ये जा तर तुम्हाला दुसऱ्या पक्षांचे नेते तिथे मिळतील. मग जालनामध्ये जा, दुसऱ्या पक्षांचे, भारतीय जनता पार्टीचे जवळचे जे लोक आहेत त्यांनी हे जमीन हडप केलेली आहे. त्यांना वाचवण्यासाठी आणि दुसरा मोठे मोठे जे उद्योगपती जे मोदी साहेबांचे आणि भारतीय जनता पार्टीचे भक्त आहे, त्यांना हे जमीन आपण कशा प्रकारे लिगली देऊ शकतं याचं हे सगळं बिल होतं. हा सगळा प्रकार फक्त जमिनी हडपण्यासाठी काय आहे की बघा, वक्फ बोर्ड म्हणजे असा नाही आहे की आपण 4 मौलाना लोक बसतात आणि स्वतः ते आपला बोर्ड तयार करतं. बोर्ड कोण तयार करतं? तर राज्य सरकार तयार करतं. त्याचा CEO कोण असणार आहे ते मुख्यमंत्री तय करतात. त्याचा चेअरमॅन कोण आहे तेही मुख्यमंत्री तय करतात. आणि हे तय केल्यानंतर समजा वक्फ बोर्डामध्ये काही गैरप्रकार झाला असेल, होत असेल, तर वक्फ काउन्सिल जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इख्तियारीत येते. आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इख्तियारीत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स. वक्फ बोर्ड महाराष्ट्राचा असू द्या किंवा कोणत्या दुसऱ्या राज्याच्याही असू द्या, ते राज्याच्या मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टरच्या इख्तियारीत येतं. मग इथे काही घोल होत असेल, काही अनुचित प्रकार घडत असेल की म्हणजे काही करप्ट प्रॅक्टिसेस होत असेल, तर हे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला अधिकार आहे की त्याला नलिफाय करण्याचा, त्याची इन्क्वायरी लावण्याचा. हे सगळं करू शकलं असते. तुम्हाला नवीन कायदा आणण्याचं काहीही कारण नाही आहे. पण आज देशामध्ये तुम्ही चित्र असा प्रस्तुत केलेला आहे की बघा मुस्लिम समाजाकडे किती मोठी जागा आहे. त्यांनी काय सांगितलं आहे अनेक त्यांच्या हे मध्ये की सगळ्यात जास्त जमिनी जे आहे, पहिली रेल्वेकडे आहे, दुसरी डिफेन्सकडे आहे आणि तिसरी वक्फ बोर्डकडे आहे. मी त्याला चॅलेंज करतो की दाखवा तुम्ही कुठे आहे आमची जमीन. फक्त पेपरवर राहिलेली आहे. सगळी जमीन तुम्ही बळकावून घेतलेली आहे. तुमच्या निकटवर्तीय तुमचे जितके नेते मंडळी आहे ते जमीन त्यांनी घेऊन टाकलेली आहे. त्यांच्यावर मोठे मोठे इमारती उभे आहे आणि हे गप्पा मारत होते कल के दिन हमको गरीबों की मदद करना है करके. उसमें कौन से गरीबों की मदद करने का है? आप आपकी बहन के लिए 500,000 रुपये निकाल के नहीं दे रहे हैं. लाडली बहन इलेक्शन के टाइम के ऊपर बड़ा चीख के कह रहे थे कि हम 2100 रुपये देंगे. इलेक्शन ख़त्म हो गया, मग अजितदादा कहते की नाही देवेंद्र फडणवीस बोलतो हो अजितदादाने जे बोललेले आहे हे बरोबर आहे. म्हणजे फक्त निवडणुकीसाठी आणि दर 1 वर्षामध्ये मुस्लिम समाजाचा काही इश्यू घेऊन. आता तुम्ही सांगा की बुरखाचा हिजाबचा इश्यू आहे का आता सध्या? किती मोठा इश्यू होता. देशाचा सगळ्यात मोठा इश्यू कोणता होता? तर हिजाबचा. मुस्लिम मुलींनी हिजाब घालणार का नाही घालणार, हे सगळे मुद्दे जे आहे ना ते अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी होतं. केंद्र सरकार हे करत आहे आणि राज्य सरकार तर जिंदाबाद. औरंगजेब तर आहेच 24/7. औरंगजेब आणलं तर काही शेतकऱ्यांचा मुद्दा घेणार नाही, बेरोजगारीचा मुद्दा घेणार नाही, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा घेणार नाही, महागाईचा मुद्दा घेणार नाही. काय तर 400 वर्षापूर्वी औरंगजेबने काय केलं होतं हे मुद्दा आहे जिवंत आपल्यासाठी.
नाही, पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणता की ते आधी पण नलिफाय करू शकत होतं केंद्र सरकार, राज्य सरकार. तुम्ही स्वतः 5 वर्ष वरचे सदस्य होते. या सगळ्या कालावधीत मग अशा काही गोष्टी घडल्या नाहीत की त्या जमिनी परत मिळवणे किंवा तसं काय काही? एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो की वक्फ बोर्डामध्ये काही बदलाव करण्याची आवश्यकता होती, पण त्याच्यासाठी नवीन बिल आणण्याच्या ज्याच्यामध्ये खूप पॉवर्स जे आहे तुम्ही डेलिगेट केले कोणत्या तिसऱ्याही एका इन्स्टिट्यूशनला जे कलेक्टरेट आहे. तुम्हाला हे खरी गोष्ट पण आहे की वक्फ बोर्डामध्ये खूप गैरप्रकार झालेला आहे आणि हे करणारे लोक कोण होते तर तेच वक्फ बोर्डाचे चेअरमॅन होते, तेच वक्फ बोर्डाचे मेंबर होते. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला सगळं माहीत असूनही तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही? मग काय होतं की चेअरमॅन कोणती एक जमीन एका मोठ्या उद्योगपतीला देतं आणि मग मुख्यमंत्री त्यांना बोलवतो आणि हे 4 जमीन जे आहे ना ते माझ्या जवळचे लोकांना द्या करके. हे सगळं जे चाललेलं होतं ना याच्यामुळे यांच्यावर कारवाई झाली नाही. कारवाई नियम खूप स्ट्रिक्ट आहे वक्फ बोर्डाचा. त्या नियमाप्रमाणे आपण हे सगळं केलं असतं तर मला वाटत नाही की काही त्याच्यामध्ये नवीन बिल आणण्याची आवश्यकता होती. बताइए वक्फ को क्यों आपका विरोध है, बिल को क्यों विरोध है आपका? जी अकेले मेरा विरोध नहीं है. कल अगर आप देखेंगे तो आंकड़े बता रहे हैं कि जब वोटिंग ली गई है, जब डिवीज़न की मांग की गई थी तो अंतर कितना था. सिर्फ 50 खासदार इधर थे तो आपने पूरा का कानून है तो वहाँ पर ले लिया था करके. और ठीक है, अब उनका साथ देने के लिए टीडीपी के हमारे चंद्रबाबू नायडू साहब है, जेडीयू के नीतीश कुमार साहब है, उन्होंने आज डर और खौफ में मोदी जी का साथ तो दे दिया, लेकिन 4 महीने के बाद उनको इलेक्शन के अंदर जाना है. वहाँ पे वो क्या सूरत लेकर जाने वाले हैं ये भी है तो एक सवाल रहेगा. अजीत पवार भी नरेंद्र मोदी साहब के गोद में जाकर बैठ गए हैं. ये वही अजीत पवार है जो कहते हैं कि मुसलमानों को मैं कुछ होने नहीं दूंगा करके, मुसलमानों की रक्षा मैं करूंगा करके. तो अजीत पवार सड़क के ऊपर तुम कुछ और कहेंगे और वहाँ पर जाकर कुछ और बात करेंगे, किसके साथ हाथ में हाथ मिला देंगे करके उसमें. तो इनकी बोलनी और करनी के अंदर बहुत फ़र्क नज़र आ रहा है. अब हो गया है, बिल पास हो गया है. एक लड़ाई रास्ते के ऊपर लड़ेंगे, दूसरी लड़ाई सुप्रीम कोर्ट के अंदर जाएंगे. लेकिन सुप्रीम कोर्ट से भी अब हमें बहुत ज़्यादा उम्मीदें नहीं रही. अगर वहाँ पर अच्छे ईमानदार अगर जज बैठे हैं और वो सुन रहे हैं तो इंसाफ की उम्मीद है. अगर वो जज बैठा है जो रिटायरमेंट के बाद जिसे NHRC नेशनल ह्यूमन राइट्स कमीशन का चेयरमैन बनना है या उसे राज्यसभा की सीट चाहिए तो इंसाफ वहाँ पे भी नहीं मिलने वाला है. और अभी मोदी जी के कार्यकाल के अंदर ऐसे बहुत सारे सुप्रीम कोर्ट के जजेस हैं जो रिटायरमेंट होते ही मोदी जी के पास जाके बैठ जा रहे हैं, अच्छी अच्छी पोस्ट ले रहे हैं और अपना काम चला रहे हैं. बताइए, बिल पास होने की वजह से मुस्लिमों पे क्या अन्याय हुआ? देखिए, ये मुसलमानों की ज़मीनें थी, मुसलमानों की जायदादें थी. इसमें आज हमारे को जो ख़तरा हमारे ऊपर मंडला रहा है इसमें ऑलरेडी पेपर के ऊपर आपको हज़ारों एकड़ ज़मीन नज़र आ रही है. ये ज़मीनें वापस किस तरह से ली जा सकती है इसके लिए कायदा बनाने की ज़रूरत थी. इसके अंदर पूरे बिल के अंदर कहीं कोई प्रावधान नहीं है. आपको ताज्जुब होगा अगर कोई मुतवल्ली पहले वक्फ की ज़मीन को बेचता है, वक्फ की ज़मीन को पहले बेचता है तो 2 साल की सज़ा और नॉन बेलेबल ऑफेंस था. अमित शाह जी ने इतने खुश हो गए हैं कि चलो मैं मुसलमानों को तो ये, लेकिन मेरी इनकी ज़मीनें जो बेच रहा है तो 2 साल की सज़ा कम करके उसको 6 महीने कर दिए हैं और जो बेलेबल नॉन बेलेबल ऑफेंस था उसको बेलेबल ऑफेंस कर डाले है. तो यानी कि आप इससे समझिए, अगर आपको सही मानों में मुसलमानों की अगर मदद करना था तो आपने इस कानून को सख्त बनाना था. आपने पूरे मुतवल्लियों को, पूरे जितने भी बोर्ड के मेंबर धांधलियाँ किए हैं उनको कड़ी से कड़ी सज़ा कैसी मिल सकती है, हम उसका सपोर्ट करे होते. लेकिन आपने उसको ना करते हुए उनको ये कहा है कि भैया अब तुम बेचो, जो भी बेचने का है, 6 महीने रहेंगे ज़्यादा से ज़्यादा बाहर निकल जाने का. और करोड़ों रुपये की ज़मीन है. आप नासिक की ज़मीन ले लीजिएगा, आप औरंगाबाद की पूरी जालना रोड ले लीजिएगा, उसमें ये पूरा कैलाश पेट्रोल पंप ये वो जितना भी है ये किसकी ज़मीन के ऊपर है? नारेगांव के अंदर 80 एकड़ ज़मीन है, पूरी की पूरी ज़मीन है तो आपने विवादास्पद कर दी है. अब कलेक्टर साहब बैठेंगे और बोलेंगे कि नहीं ये सरकारी ज़मीन है करके, और कलेक्टर साहब कैसा बोलेंगे? या तो देवेंद्र फडणवीस फोन करेंगे ये जगह आपली आहे बोल आणि त्यांना लढू द्या सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये. तुम्ही असं आता बोलताना असं म्हणाले की रस्त्यावरची तुम्ही लढाई लढणार आहात आणि न्यायिक लढाई लढणार आहात, हा एक प्रश्न. आणि तुम्ही अजित पवारांचा देखील उल्लेख केलेला आहे या सगळ्या संदर्भात. अशा अनेक पक्ष आहेत. नाही, काय आहे की अजित पवार मागच्या 2-4 महिन्यापासून आपण बघत असेल ज्यावेळी मुस्लिम समाजाविरोधात काही आमदार प्रक्षोभक भाषणं करत होते, स्टेटमेंट्स देत होते,
तर अजित पवारनी पब्लिकमध्ये जाऊन, मुस्लिमांच्या शीरखुर्माच्या पार्टीमध्ये जाऊन, इफ्तारच्या कार्यक्रमामध्ये जाऊन ते हे बोलले होते की नाही, मुस्लिमांसोबत मी उभे आहे. मग जेव्हा मुस्लिम समाजाला तुमची गरज होती, मुस्लिम समाजासाठी तुम्हाला ताकद द्यायची होती, तर तुम्ही मोदी साहेबांसोबत गेले. म्हणजे दिखाने के दांत कुछ और है और खाने के दांत कुछ और है. आपने एक दूसरा सवाल ये किया है की ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने ऑलरेडी हे घोषणा केलेली आहे की आम्ही आउटराईटली हे बिलचा विरोध करत आहे, रिजेक्ट करत आहे. आणि मागच्या जुम्मे की नमाज में त्यांनी हे घोषणा केली होती, नमाज अदा करण्यासाठी जाताना तुम्ही काली फीत लावून तुम्ही आपला आक्रोश दर्शवा. आता बिल पास झालेला आहे, जे काही निर्णय ते घेतील ते रस्त्यावर आम्ही लढण्यासाठी तयार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.